आणि आता बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातली आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर छगन भुजबळ आता ऍक्शन मोडवर आलेत। नाशिकमध्ये छगन भुजबळ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तर नाशिक मनपा निवडणुकीनिमित्त भुजबळ काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला ते आधी अभिवादन करतील आणि त्यानंतर संवाद साधणार असल्याची माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ ऍक्शन मोडवर आलेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आता नाशिकमध्ये संवाद साधणार असल्याचंही कळत आहे। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। भाजपचे उमेदवार शालन शिंदेंसह एकूण 15 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय। अर्ज मागे घेण्याच्या वादावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय। निष्ठावंत तरुण चेहऱ्यांना तिकीट द्या अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। तर आयात नेत्यांना उमेदवारी देऊ नका अशीही रोखठोक भूमिका कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडली आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील या मेळाव्याला उपस्थित होते। सगळं गेलं पण नेते तुलनेत त्यांनी आपली तुतारी उपसली आणि तुतारी या चिन्हावरती लोकसभा आणि विधानसभा लढवली। त्याच्यामुळे आता कुठेही चिन्ह आपल्याला समविचारी आघाडी नको करता नको युती सगळ्यासोबत करा पण निवडणूक ही तुतारी चिन्हावरती झाली पाहिजे। पुण्यात 16 ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार एकमेकांविरोधात लढणार आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी 138, शरद पवारांची राष्ट्रवादी 43 जागा लढणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। तर नागपूर महापालिका निवडणुकीत बंडखोरांना रोखण्यात भाजपला यश। भाजपच्या 96 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। डबल एबी फॉर्म दिलेल्या भाजपच्या 6 पैकी 5 जणांनी अर्ज मागे घेतलेला आहे। नागपूर मनपा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस लढत। नागपूर मनपामध्ये 992 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेत। नागपुरातील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात आहेत। अमरावतीत भाजपने एबी फॉर्म दिलेल्या 3 उमेदवारांबाबत एक मोठा ट्विस्ट आलाय। ऐनवेळी भाजपने रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षातील 3 उमेदवारांना पाठिंबा दिला। बावनकुळे आणि रवी राणांच्या चर्चेनंतर भाजपने यू टर्न घेतलाय। शहराध्यक्ष नितीन धाडे यांचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे पत्र। 3 उमेदवारांना चुकून एबी फॉर्म दिल्याचा भाजपचा दावा। भाजपच्या भूमिकेमुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी।